पश्चिम आशियामधला इराण, इस्रायल आणि अमेरिका संघर्ष संपत नाही, तोच आशियामध्ये आणखी 2 देशांनी युद्ध सुरू केलंय. पाकिस्ताननं मध्यरात्री अफगाणिस्तानात घुसून हल्ले केले. त्यात अफगाणिस्तानात 11 लहान मुलांसह 13 नागरिक ठार झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा नव्यानं युद्धाचा भडका का उडालाय, पाहूया एक रिपोर्ट. पाकिस्तानचा अफगाणिस्तानात घुसून हल्ला. पाकच्या एअर स्ट्राईकमध्ये 11 लहान मुलं ठार. पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध पुन्हा भडकलं. वेळ मंगळवारी रात्रीची. आशिया खंडामध्ये आणखीन एक युद्ध भडकलं. पाकिस्तान एअरफोर्सची फायटर जेट्स मंगळवारच्या मध्यरात्री अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसली. पाकिस्तानी एअरफोर्सनं अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला. धक्कादायक म्हणजे पाकिस्ताननं अफगाणिस्तानातल्या रहिवासी भागांवर हल्ला केला. सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर बॉम्ब फेकण्यात आले. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात 11 लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला, तर 14 महिला जखमी झालेत. आपण पाहतो की फेब्रुवारीपासून पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती TTP तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ह्यांनी दम सोडून दिला आहे पूर्ण पाकिस्तानमध्ये. आणि पाकिस्तानचं लष्कर जे डुरँड लाईनवरती डिप्लॉयड आहे त्यांचा हाहाकार झाला आहे. अफगाणिस्तान म्हणतो की आम्ही ही डुरँड लाईनला आम्ही बिलकुल मानत नाही, कारण आमची सो कॉल्ड इंटरनॅशनल बॉर्डर पुष्कळ पाकिस्तानच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यामुळे तिथे नेहमी लढाई सुरू असते. आणि आपण पाहिलं होतं की रिटॅलिएशनमध्ये पाकिस्तानी एअरफोर्सनी अफगाणिस्तानवरती अटॅक केला होता आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून तालिबान TTPनी लष्करावरती हमले करून बॉर्डर एरियाचे जितके पण पोस्ट होते त्यांना काबीज केलं होतं. तर आता सध्या पाकिस्तानची कोंडी अशी झाली आहे की एका साईडला अफगाणिस्तान त्यांच्या अगेन्स्ट आहे, इकडे पूर्ण POK त्यांच्या अगेन्स्ट भडकला आहे, बलुचिस्तान तर आहेच आणि खैबर पख्तूनख्वा इथे नेहमीच काही ना काही चालू असतं. पाकिस्तानी फायटर जेट्सनी अफगाणिस्तानच्या कुनार, खोस्ट, पक्तिका या प्रांतातल्या रहिवासी भागांना लक्ष्य केलं. इथल्या नागरिकांच्या घरावर अंदाधुंद बॉम्बफेक करण्यात आली. यात अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि पाकिस्तान अफगाणिस्तानातला संघर्ष आता चिघळलाय. पाकिस्तानने मार्च 2026 मध्येही अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. काबूलमधल्या एका व्यसनमुक्ती केंद्रावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 400हून अधिक नागरिक ठार झाले होते. पाकिस्तानने केलेला हा हल्ला मानवतेविरुद्धचा हल्ला असल्याचं तालिबानचं म्हणणं होतं. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरूच आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाची सुरुवात 22 फेब्रुवारी 2026ला झाली. अफगाणिस्ताननं त्यांची भूमी दहशतवादासाठी वापरू देऊ नये असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. या दिवशी पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTPच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात 70 दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननं 27 फेब्रुवारीला पाकिस्तानवर हल्ला केला. 2001 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. यावेळी पाकिस्ताननं अमेरिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे अफगाणिस्तानातला दहशतवादी गट TTP चिडला आणि TTPनं पाकिस्तानवर हल्ले सुरू केले. यानंतर आता दोन्ही देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे आणि युद्धही सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.